हॅलो, नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये. खूप हृदयापासून स्वागत माझ्या सगळ्या कुटुंबाचं. तुम्ही ग्रुपवर बघितलं असेल, आज 999 असा आपल्या आजच्या दिवसाची बेरीज 999 येते. खरं तर रोजचा दिवस स्पेशल असतो. जितका आपण तो विचार करतो ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने तो दिवस आपल्यासाठी स्पेशल असतो. कुठल्याही अशा एखाद्या तारखेची ह्याची पण आपल्याला खरं गरज नाहीये. पण जसं पौर्णिमा अमावस्या काहीतरी कारणामुळं आहे, तसंच त्या पद्धतीने हे जे तारखांचे जे दिवस येतात स्पेशल, 777, 888, तसा आजचा दिवस पण खूप स्पेशल आहे असं तुम्ही युट्यूबवर कदाचित बघितलं असेल. पण मला असं वाटतं की तारीख म्हणजे नंबर हे आपल्या आयुष्यात महत्त्व ठेवतात. म्हणूनच आपल्याकडे नंबर सिस्टीम आहे. आपण ह्या तारखेला जन्मलो, आपण ह्या तारखेला प्रत्येक आपण तारखेनुसार, त्या नंबरनुसार आपण आपले दिवस लक्षात ठेवतो, की ह्या तारखेला हे झालं होतं, हे झालं होतं, मागच्या महिन्यात इथं हे होतं. तर हे कॅलेंडर म्हणा किंवा ही नंबर सिस्टीम आपल्या आयुष्यात अगदी जन्मल्यापासून आहे. शाळेत गेल्यानंतर पण आपल्याला नंबरवरून कॅल्क्युलेशन शिकवले गेले. त्याच्यानुसार आपला व्यवहार चालतो संसारामधला. ह्यामुळं का होईना आपण हे नंबर आपल्या आयुष्यात महत्व आहे. जरी आपण काही जण म्हणतात, की हे एवढं काही नाहीये 999 हे लोकांनी वाढवलेलं आहे उगाचच बिनकामाचं. मलाही एक वेळ तसंच वाटायचं, की सगळेच दिवस स्पेशल आहे. रोजचा दिवस आपलं जगणं, आपलं एक्झिस्टन्स, आपलं अस्तित्व हेच मुळात आनंदमय आहे. हेच मुळात आशीर्वाद आहे, की आपण आपण जन्माला आलोय, आपल्याला एक शरीर आहे, आपलं अस्तित्व आहे ह्या संसारामध्ये. हेच मुळात एक आशीर्वाद आहे. जसे आपले संत म्हणायचे, की अनेक योनींनंतर मनुष्य देह आपल्याला येतो. त्यामुळे खरोखर हे अस्तित्व आपलं एक आहेच आहे. पण त्यातही मला हळूहळू त्या गोष्टी समजायला लागल्या जेव्हा नंबर्स माझ्या आयुष्यात आले. जसा जसा अध्यात्माचा प्रवास सुरू झालाय, सुरुवातीला नंबर्स म्हणजे 10-10 दिसायचा मला. सतत 10-10. मी एकदा सांगितलं पण होतं तुम्हाला. तर 10-10 पासून माझी सुरुवात झाली. 10-10 आकडा नंबर हा नव्या प्रवासाला दाखवतो. नवं आयुष्य, नवीन सुरुवात दाखवतो आपल्या आयुष्यामध्ये. तसंच 12-12 पण आहे. कारण 12 नंतर वेळ बदलते. 12 नंतर आपण 0-0 केल्यानंतर 1-2 ही सिस्टीम सुरू होते. म्हणजेच 12-12 हा आकडा सुद्धा आपल्याला नवीन आयुष्य किंवा नवीन संधी तुमच्याकडे येत आहेत हे दाखवतं. तर माझ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात 10-10 नी झाली. तर मला जेव्हा बघेल तेव्हा 10-10 दिसायला लागले. सारखे सगळीकडे 10-10 दिसत होते. सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं कारण लक्षात नाही आलं की हे मला काहीतरी. पण जेव्हा जेव्हा घड्याळाकडे लक्ष देईल 10 सकाळचे 10-10 किंवा रात्रीचे 10-10, मग म्हणलं हे काहीतरी वेगळं आहे. मग मी तिथून सुरू केलं सगळं बघायला की काय नंबर का दिसतोय मला एकच नंबर. माझं ब्रेन म्हणा, माझं सबकॉन्शियस माइंड मला सारखं त्याच वेळेस घड्याळात बघायची बुद्धी का देते, बरोबर त्यावेळेस घड्याळात लक्ष का जावं, हे सगळे विचार यायला लागले. कारण इतका योगायोग असू शकत नाही. आपण 2 दिवस योगायोग म्हणतो, 3 दिवस योगायोग म्हणतो, पण सलग 2-2, 3-3 महिने मी 10-10 नंबरच बघायचे घड्याळात. मग इतके मला साईन मिळत होते तरी पण कुठेतरी विश्वास नव्हता की असं काही असू शकतं. आणि जसं जसं ह्या गोष्टी मी थोड्या वाचायला लागले, समजायला लागले, लोक यायला लागली माझ्या आयुष्यात तशी, की जी ध्यानाबद्दल बोलायची, अध्यात्माबद्दल बोलायची. नंतर मी JTTP म्हणून आपल्या संस्थेचा कोर्स आहे. आपली संस्था एकमात्र चांगले पिरामिड संस्था, की कधीही पैसे घेत नाही कुठल्या गोष्टीला. की ध्यान हे तुम्हाला तुमच्या आत्म्यासोबत आलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही 1 रुपया पण कुणाला द्यायची गरज नाही. हे आपल्या आत जाण्याचं शास्त्र आहे. आज तुम्ही सुषमा माईंचा जर व्हिडिओ ऐकला असेल नसेल तर प्लीज ऐका. मी सगळ्यांना विनंती करते. तर त्या व्हिडिओचं नावच सहज बोलणं असं असं नाव आहे त्याचं. तर तो सकाळी सकाळी माझ्या समोर आला आणि मी घरातली कामं करत करत असताना मी ते ऐकत होते. एक एक शब्द माईंचा इथं जात होता. तर आपण काल ज्या काही गोष्टी बोललोत ना, मग मला समजलं की काल मला जे संदेश दिले गेले तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी परमात्म्यानी, त्या एंजल्सनी, आपल्या गुरूंनी, ते का दिले गेले. काल बोलताना मला जाणवत होतं की ह्याचा काय संदर्भ असेल, कुणाच्या आयुष्यात ह्याच्याने फरक पडणार असेल. पण आज जेव्हा माईंनी तेच बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या, किंवा अजून 2-3 व्हिडिओ माझ्या समोर आले, तेव्हा मला तेच समजलं की हे का सांगितलं जातंय, अशा गोष्टी का संदेश दिले जात आहेत. आणि हे मी नेहमी तुम्हाला सांगते की हे फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही, ते माझ्या आयुष्यात पण लागू आहेत. काहीतरी प्रश्न माझ्या आयुष्यात असल्यानंतर मी जेव्हा विचारते तेव्हा त्याचं उत्तर मला ह्या स्वरूपामध्ये मिळतं.
आणि हे सांगितलं जाते की ध्यानाच्या फॅमिली सोबत काय शेअर करायचं ह्यातलं. त्यामुळं मी त्याचे खूप आभार मानते त्या सगळ्या शक्ती ज्या आपल्यासोबत काम करतात ह्यामध्ये. आत्ताचा जो दिवस आहे आपले हे पितृपक्षाचे, हे अतिशय स्पेशल आहेत. जर कोणाला असं वाटत असेल की हे दिवस चांगले नाहीत तर हे मनातनं काढा. हे आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्याचे, पूर्वजांचे आठवणीचे दिवस आहेत, त्यांना आठवण करायचे. तर हे अतिशय पवित्र दिवस आहेत. ह्या दिवसांमध्ये आपण जितकं ध्यान करू, जितकी साधना करू, तितकी गती, तितकं ते ज्ञान प्रकाश आपल्या मार्गातून, आपल्या रक्तातून, आपल्या डीएनए मधून आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं. तर आपण म्हणतो की जे काही मिळालंय आपल्याला आपल्या आयुष्यात, जे काही पैशाची कामं पूर्ण होतात, संपत्ती आपल्या घरादारामध्ये जे काही पूर्वापार आलेली जी संपत्ती असते, ज्याला आपण म्हणतो ना वंशाने आलेलं, ते जे काही असतं ना, ते आपल्या पूर्वजांचे आपल्यावर आशीर्वाद असतात. आणि ते आशीर्वाद आपण, आशीर्वाद स्वरूप आपण ती संपत्ती, पैसा, सोनं नाणं घेतो त्यांच्याकडनं. ते निघून जातात, ते देऊन ते शरीर सोडतात आणि पुढच्या ह्याला जातात. पण मग त्यांनी जे आपल्याला दिलंय, आज त्यांच्यामुळे आपण जर चांगलं आयुष्य जगत असू, घर असेल आपल्याला त्यांचं दिलेलं किंवा काही असेल संपत्ती, तर त्याची एक परतफेड म्हणून त्यांचे आभार मानणं, ह्याच्यासाठी हे दिवसाचा वापर आपण करतो. श्राद्ध पक्ष असतं घराघरांमध्ये. सोबतच आपण ह्या ध्यान साधनेतून त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांना आपल्याला जे आता छान वाटणं आहे किंवा आपण जे काही आता ऐकतोय, म- मी काही बोलत असेल, तुम्ही दुसऱ्या कुठल्या गुरूंचं काही, अजून बरेचसे आहेत आपले जे इतके चांगलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर आपल्या मार्फत जे काही आपल्या आत उतरतंय ना, ते सगळं त्यांच्यापर्यंत जातंय. कारण आपला जो फ्लो आहे तो एकच असतो. आपलं डीएनए म्हणा, आपलं जे रक्त आहे, जे त्यांच्या बॉडीतून आपल्यामध्ये आलेलं असतं. तर हे सगळं समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण हे अगदी सत्य आहे की ध्यान करणाऱ्या लोकांच्या पूर्वजांना, ध्यान असेल, रेकी असेल, हे जे एनर्जीवर काम करतात, जे कोणी साधक असतात, त्यांच्या पूर्वजांपर्यंत ती साधना पोहोचते. हे जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. त्याच्यातला एकही शब्द खोटा नाहीये. की खरोखर अँसेस्ट्रल हिलिंग पण करतात. की तुमच्या पूर्वजांमध्ये जर कुणी अडकलं असेल, ते मधल्याच कुठल्या तरी डायमेन्शन मध्ये, कुठल्या तरी मोहामध्ये अजूनही त्यांचा जीव अडकला असेल, घरातल्या काही गोष्टी असतील ज्या त्यांच्या आवडीच्या होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण पक्षश्राद्धामध्ये त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट करणं, की जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा, गती मिळावी. कारण तुम्ही कितीतरी उदाहरणं ऐका बऱ्याचशा लोकांची, जे लोक आत्म्यांबरोबर काम करतात. तर आजही काही लोक, जसं मी मध्ये एक ऐकलं होतं, तुम्हाला पाठवलं होतं व्हिडिओ, त्या सरांनी सांगितलं की तिथं जो एक बाई होती, आत्मा जो होता अडकला होता, ती बाई म्हणाली मला फक्त कैरी आणि मीठ दे खायला. म्हणजे त्या बाईचा आत्मा अजूनही त्या मिठामध्ये आणि कैरी कैरी खाण्यामध्ये अडकला होता. म्हणजे तो एक मोह जिवंतपणी त्या बाईला असेल, त्यामुळे गेल्यानंतर सुद्धा तिला त्याची अजून तडफ होती. खरं तर आत्म्याला काही शरीर नसतं, कान नसतात, नाक नसतात, भूक पण नसते, पोट नसतं, काही नसतं, पण ते इच्छा, वासना, त्यांना असं वाटतं मला भूक लागली, मला खायचं, पण शरीरच नसतं तर खाणार कसं ना कुठल्या गोष्टीला. त्यामुळं ह्या हे आत्मा जेव्हा इथे सगळं ज्ञान घेतो आणि सगळ्या मोहापासून दूर होतो, सगळ्याचा उपभोग घेतो पूर्ण, पण त्याच्यात अडकून राहत नाही. हे जे गीतेमध्ये आपल्याला सांगितलं की मोह मध्ये तुम्ही अडकून राहू नका, ह्याच्यासाठीच की एकदा शरीर सोडल्यानंतर आत्मा पुन्हा इथं अडकून राहायला नको, ह्यासाठी हे सांगितलं गेलंय. आणि त्यामध्ये सरांनी खूप छान सांगितलं की आपल्याला आत्मा म्हणजे भीती वाटते. आपल्याला ते पिक्चर मध्ये दाखवलं आत्मा म्हणजे भूत, ते असे असे चेहरे भयानक, ज्याच्यातून भीती वाटावी. पण सरांनी सांगितलं ते पण आपल्यासारखेच असतात, फक्त त्यांच्याकडे शरीर नाहीये. आणि महाअवतार बाबाजींचं जेव्हा मी पुस्तक वाचलं, तेव्हा बाबाजींनी त्या पुस्तकात क्लिअरली सांगितले, स्पष्टपणे अगदी सांगितले की आत्मा हा आपल्या तुमच्यासारखाच परमात्म्याकडून आलेला आहे. कुठलाही आत्मा, त्याची भीती बाळगू नका. जे तुम्हाला सांगितले गेले भयानक असतं, हे असं सगळं जे दाखवलं जातं ते त्याचं वेगळं कारण असतं, हेतू वेगळा असतो. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर तो पण एक आपल्यासारखाच अडकलेला असतो, त्याला मदत पाहिजे असते. जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि आपण जेव्हा म्हणतो की अशा सगळ्या आत्म्यांना, ज्यांना ज्या अंधारात आहेत, त्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते, तेव्हा कुठंतरी आपल्या त्या स्ट्रॉंग, आपण समजा खूप विश्वास ठेवून बोललो, खूप आत्मविश्वासाने बोललो, तेव्हा तो जो प्रकाश आहे तो त्या आत्म्यांपर्यंत पोहोचतो. एका पिक्चरमध्ये हे मी
दृश्य बघितलं होतं की ते आत्म्या असतात आणि कसा त्यांच्याजवळ प्रकाश येतो, असं कुठून तरी लाईट आलेला त्यांना दिसतो. तर कुणीतरी बसलेलं असताना ती प्रार्थना करत असते की अशा सगळ्या आत्म्यांना मुक्ती मिळू दे म्हणून. तर हे हे त्या पिक्चरमध्ये छान दाखवलं होतं, डोळ्यापुढे असं दृश्य आणलं होतं त्याचं. त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवा की आपली साधना वाया जात नाही. आपल्यासोबत आपले पूर्वज आहेत. कारण आपल्यातून ते पण मुक्त होत असतात, आपल्या सगळ्या ज्ञानातून आपण जे घेतोय. आणि मुळात काय, त्यांची मुक्ती ती होईलच, पण आपल्या स्वतःसाठी आपण हे करतोय. आपल्या आत्म्याला आपल्या इथं येण्याचा हेतू पूर्ण व्हावा, की आपण परमात्मा मार्गावर जावं, आपल्या त्याची आपली भेट व्हावी, जीवा शिवाची म्हणतात ना ती. आणि तुम्ही माईंचा आज ऐका, नक्की ऐका, वेळ काढून रात्री झोपायच्या आधी शांत ऐका, आणि तुम्हाला काय समजतं बघा त्याच्यामध्ये. तर अजून एक मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन, पण आज तो होता म्हणून मी नाही पाठवला. आपल्याच संस्थेच्या एक मॅडम आहेत, मास्टर आहेत. त्यांनी पण एक सुंदर आज एक व्हिडिओ टाकला होता, जो माझ्या समोर आला आणि मला सांगितलं जात होतं की हा ग्रुपवर शेअर कर. पण मी नाही शेअर केलं, कारण मला असं वाटलं आधी हा ऐकू दे, मग मी तो शेअर करेन. ठीक आहे. तर आपण सगळेजण आपल्या आजच्या ध्यानाला सुरुवात करू. आज आपण रेकी घेऊ. 9/9 आहे. तारीख पण चांगली आहे आणि ऊर्जा पण, एनर्जी पण भरपूर आहे आज. तर आपण रेकी घेऊ आज आपण सगळेजण. 5 मिनिटं वेळ उरला शेवटी तर ध्यान सुद्धा करू. ठीक आहे. तर आपण सगळेजण डोळे मिटून हात एकमेकांवर असे घासून, थोडे गरम होऊ दे हात. आकाशाकडे आपले हात धरायचे. एक मोठा श्वास, तोंडावाटे सगळी हवा बाहेर. आपल्या हातावर लक्ष. हाताला थोडं झिंझिण्या मुंग्या आल्यासारखं जाणवत असेल. पुन्हा एक मोठा श्वास. हात गरम होईपर्यंत घासून मग हात असे धरायचे. रिलॅक्स. आपल्या हाताकडे बघा. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला मदत कर. हे ब्रह्मांडातली दिव्य रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला बरं होण्यासाठी पूर्ण मदत कर. हे रेकी मा माझ्या हातात ये आणि मला मदत कर. आपले हात आता आपल्या मांडीवर ठेवू. डोळे बंद. आपलं सगळं लक्ष आपल्या खालच्या भागावर न्या. कमरेच्या खालचा सगळा भाग आपल्याला जाणवू द्या. आपलं मूलाधार चक्र हातातून वाहणाऱ्या रेकी शक्तीद्वारा संतुलनात येत आहे. लाल रंगाची ऊर्जा आपल्या हाताद्वारे आपल्या मूलाधारामध्ये प्रवेश करत खालच्या सगळ्या भागाला एनर्जी द्यायचं काम करते. सगळं लक्ष खाली. माझा पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक क्षणाला परमात्मा माझ्या सोबत आहे. मी कुठल्याही गोष्टीची काळजी चिंता करत नाही, कारण माझी सगळी कामं माझ्या माध्यमातून तो करून घेतोय, अगदी सहजपणे.
अडथळा आला तरी सुद्धा तो त्याच्या इच्छेनेच येतोय यावर माझा विश्वास आहे. मी पृथ्वी मातेवर सुरक्षित आयुष्य आपलं सगळं लक्ष आपल्या मूलाधारावर, जिथं आपण जमिनीला स्पर्श करतोय तो आपला बुडाचा भाग, आणि त्याखाली तळपायापर्यंत सगळा भाग मूलाधारामध्ये येतो. सगळं लक्ष केंद्रित ठेवा खालच्या भागावर. शक्ती द्या आपल्या हातातून खालच्या भागाला. आपला उजवा हात आता आपल्या ओटीपोटावर आणि डावा हात सुद्धा ओटीपोटावर. आपल्या स्वादिष्ठानामध्ये ओटीपोटामध्ये नारंगी रंग, ऑरेंज कलर कल्पना करा भरून जातोय हा भाग, आणि हातातून रेकी शक्ती वाहत वाहत प्रत्येक पेशीला ऊर्जा देते. इथं असणारे सगळे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. ऊर्जेचा कुठलाही अडथळा, मला नको असणारी ऊर्जा जी इथं अडकली ती दूर होत आहे. माझं स्वादिष्ठान चक्र संतुलनात येत आहे. माझे विचार, भावना यावर माझं नियंत्रण आहे. ओटीपोटाशी संबंधित कुठलाही आजार असेल तो दूर होत आहे. कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी वाढत आहे. आजच्या या रेकी सत्रासाठी मी आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना,
आपल्या मदतीसाठी बोलवते. सोबतच मी भगवान महादेवांना आपल्या आजच्या या सत्रासाठी बोलवते. डॉक्टर मिकाऊ उसुई यांना आमंत्रित करते. ब्रह्मांडातील सर्व दैवी शक्ती आपल्यासोबत आज या रेकी सत्रामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी येऊ देत, ही प्रार्थना करते. आपलं सगळं लक्ष आपल्या ओटीपोटावर. सर्व एंजल्स, आपल्या सगळ्यांचे गुरु आपल्यासोबत आहेत. माझं स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता आपल्या नाभी आणि डावा हात सुद्धा उचलून नाभी दोन्ही हात मध्यभागी जरी ठेवले एकमेकांवर तरी चालेल. हाताची बोटं एकमेकांना चिटकून ठेवा. त्या हाताचा स्पर्श, त्याची गरमी, उष्णता आपल्या पोटाला जाणवत असेल. तेजस्वी पिवळा रंग आपल्या पोटामध्ये इमॅजिन करा, कल्पना करा. हातातून रेकी शक्ती वाहत वाहत ऊर्जेच्या स्वरूपामध्ये सगळ्या पोटात पाठीच्या असणारा प्रत्येक जण परमात्म्याचा अंश. त्यामुळे हे चैतन्य आपल्याला जन्मजात मिळते. त्या क्षणी आपण हा देह धारण करतो. हातातून शक्ती वाहत असते. फक्त त्याचं ज्ञान आत्ता आपल्याला घ्यायचं. शक्तीच्या माझा आत्मविश्वास वाढतो. पोटामध्ये असणारे सर्व त्याचे अडथळे दूर होत आहेत. पचन शक्ती सुधारत आहे. शुगर लेवल, ब्लड प्रेशर नियंत्रणात येत आहे. वेगवेगळ्या मार्गाने संपत्ती, पैसा माझ्याकडे येतो. आणि आता मणिपूर संतुलनात आल्यानंतर लवकर हात आपण आता आपल्या उजव्यावर घेऊ. हातीच्या उजव्या बाजूला किंवा मध्ये
आहे तशी स्वतःचा स्वीकार करते. माझ्या हृदयामध्ये पुन्हा एकदा प्रेम, करुणा उत्पन्न होत आहे, ज्यासाठी मी हा अवतार घेतलाय, हा जन्म घेतलाय पुन्हा या देहामध्ये. माझ्या हृदयामध्ये कुठलं ओझं घेऊन मी जगत असेल, कुठला ऊर्जेचा अडथळा असेल, तो रेकी शक्तीद्वारा दूर होतोय. हृदयाची सगळी कामं, सगळ्या पेशी, सगळ्या रक्तवाहिन्या योग्य रीतीने पुन्हा एकदा काम करतायत. आपल्या हृदयावर श्वासांची जा अनुभव करा. मी लोकांना माफ करायला शिकले आणि स्वतःला त्या ऊर्जेच्या अडथळ्यातून पुढे घेऊन जाते. माझ्या हृदयावरचं ओझं मी स्वतःच काढून टाकते. काही गोष्टी ज्या अनेक वर्ष माझ्या हृदयात आहेत त्या मी सोडून देते, जाऊ देते आणि रेकी शक्तीद्वारा माझं हृदय स्वच्छ, शुद्ध होत आहे. हिरवा रंग आपल्या या हृदयस्थानी कल्पना करा. माझं हृदय चक्र आता संतुलनात आहे. आपला उजवा हात आता आपल्या गळ्यावर विशुद्धी करा आणि डावा हात सुद्धा आपल्या गळ्यावर डाव्या बाजूला किंवा दोन्ही हात पुढे मागे आपल्या सोयीने. सोबतच आकाशी निळा रंग आपल्या गळ्यात पसरतो. शक्ती आपल्या गळ्यामध्ये असणारी कुठलीही समस्या, ऊर्जेचा अडथळा दूर करत आहे. बंद डोळ्यांनी आपला डोळ्यातून वाहणाऱ्या अन्न नलिका, श्वास नलिका, आपले दात, ओठ, जीभ, कंठ सगळं अनुभव करा. आपली जीभ जिथं सुरू होती तो भाग, त्या हिरड्या, कान, नाक, इकडे रेकी शक्तीचा प्रवाह पसरतो. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, सायनसचा त्रास, सर्दी दूर होत आहे. माझ्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिलेटेड लसीचं कुठलंही इन्फेक्शन किंवा मसल पेन असेल ते सुद्धा रेकी शक्तीद्वारा पूर्णपणे नियंत्रणात येत आहे.
काही क्षणी आपल्याला हातामध्ये कळ जाणवत असेल, हात दुखत असतील, कोणताही एक हात खाली ठेवा मांडीवर आणि थोड्या वेळाने दुसरा हात खाली ठेवा. दोन्हीपैकी एखादा हात आपल्या आज्ञाचक्रावर असू द्या. ज्यांना शक्य आहे, जमतंय, त्यांनी दोन्ही हात खाली घेऊन फक्त आपलं लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर नेलं तरी चालेल. त्या आज्ञाचक्राला आपल्या हाताद्वारे शक्ती आपण देत आहोत. आपल्यातून वाहतं हे चैतन्य हे आपल्या हाताद्वारे वाहत आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, चक्रांमध्ये आपण देतोय. ह्या ऊर्जा देण्यामुळं आपली सगळी चक्र आता संतुलनात आली आणि आता आपण आज्ञाचक्र संतुलनात आणतोय. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. माझी निर्णय क्षमता वाढली आहे. इंट्युशन पॉवर वाढली आहे. एकाग्रता, फोकस, समजूतदारपणा, कामात घ्यायचे असलेले सगळे सहजपणे पूर्ण लक्ष आपलं कपाळाच्या मध्ये लक्ष केंद्रित देवी आणि इथला मंत्र आहे. आपल्या कपाळाच्या मध्ये ओमची कल्पना करा. ओम आपल्या आतमध्ये डोके दुखीचा त्रास आता पूर्ण कमी होतोय. आपला उजवा हात आता आपल्या टाळू भागावर 5 वेळा प्रेस करायचंय. थोडंसं दाबून आपल्या टाळू भागाला धरायचंय. उजव्या हाताच्या तळहाताने, तळभागाने हलकं प्रेस करून ठेवा. थोडंसं प्रेशर. आणि उचला आता. हाताला गरम गार काही जाणवते का बघा. इतकं आपण वर्तमानात राहायला शिकतो या क्षणामध्ये आपल्या हाताला हळूहळू या भागावर गार हवा जाणवायला लागेल. उजवा हात आता खाली आणि तिथं आपण थोडंसं टाळू भागाला प्रेशर दिलं होतं. लक्ष देऊन जाऊ. नुसतं लक्ष देऊन माझं सहस्रार पूर्णपणे शुद्ध होत आहे. लक्ष आपल्या सहस्रारावर. शेवटची 3 मिनिटं आपण सहस्रारावरच ध्यान लावू.
आणि आपलं सहस्त्रार दोन्ही जाणवायला लागलेला आहे. संगीताचा आवाज आहे आणि माझ्या श्वासांची मला जाणीव होते. सोबतच माझं सगळं लक्ष माझ्या टाळू भागावर आहे. पूर्ण मन रिकामं, शून्य विचार अवस्था. ह्याच आपल्या अवस्थेमध्ये ह्या शांत आणि सुंदर क्षणांनी आपण आजच्या सत्राचा निरोप घेऊ. आभार व्यक्त करू एकी शक्तीचे आणि आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडा. स्वतःच्या श्वासांचे, स्वतःच्या शरीराचे, आत्म्याचे सगळ्यात आधी आभार मानू. परमात्म्याचे, रेकी शक्तीचे, पूर्वजांचे आभार, आपल्या गुरूंचे आभार.